सुप्रभात मंडळी, मी निखिल सोळसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलोय ते कोकण दर्शन करण्यासाठी. 3 दिवसाची ट्रिप असणार आहे आणि आत्ता आपण आलोय ते पहिल्या ठिकाणावरती, म्हणजेच श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिरामध्ये. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5 आणि हे मंदिर साधारणतः 7 वाजता बंद होतं. तर आपल्याकडे साधारणतः 2 तास आहेत. पाऊस खूप पडतोय आणि इकडे बघायचं झालं तर सुंदर असे नजारे आहेत. तिकडे बघू शकता, धबधबे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आताच आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण थेट जाणार आहोत लवकरात लवकर दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, बघितलं आता आपण या कमानीतून आत आलेलो आहोत. तर पार्किंगपासून एक साधारण 50 ते 100 मीटर चालत आल्यावर आपल्याला अशा या पायऱ्या बघायला मिळतात. इकडे बघू शकता, पायऱ्या चढून आपल्याला एक 5 ते 10 मिनटावरती चालत जावं लागतं. तर तिथेच आहे मंदिर मार्लेश्वराचं. चला जाऊयात आपण. आणि आपल्यासोबत टोटल आम्ही 9 जण आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत पंकज इंदलकर. आणि खूपच मित्रांनो जोराचा पाऊस आहे. तर आम्ही इथे भाड्यानं छत्री घेतली. 20 रुपये पर छत्री असं भाड्याच्या आकारलं जातं आणि आपल्याला छत्री दिली जाते. चला, वेळेला आता काय करता, घ्यावं लागतं. तर तुम्ही सुद्धा पावसाळ्यात येणार असाल तर नक्कीच छत्री कॅरी करा तुम्ही. खूपच लेट झाला आहे मित्रांनो आम्हाला. मंदिर संध्याकाळी 7ला संध्याकाळी 7ला बंद होतं. आता वाजलेत 6:30 आणि आमच्याकडे आहे फक्त अर्धा तास. चला, लवकरात लवकर दर्शन करायचं आहे आपल्याला. आमचं पुढचं डेस्टिनेशन असणार आहे ते गणपतीपुळे. आता गणपतीपुळेला जाऊन आम्हाला स्टे करायचं आहे. अजून रूम काय बघितलेले नाही. अचानक जायचं आहे तिकडे. आता तिथे जाऊन पहिल्यांदा आम्ही भक्त निवासला चेक करणार रूम अवेलेबल आहेत की नाही. असेल तर तिथे स्टे करणार, नाही तर आम्हाला बघावं लागेल कुठं रूम मिळत आहेत ते. तर फायनली मित्रांनो, एक 10 मिनिटांच्या पायऱ्या चढल्यानंतर आपण पोचलो आहे ते मंदिरात. आणि इकडे बघू शकता खूपच धबधबे आहेत. ही आपली गँग आहे. इकडे निखिल सोळसकर, मयूर सोळसकर. कसं वाटतंय तुम्हाला मार्लेश्वरला येऊन? पहिलंच ठिकाण आहे आपले कोकण सिरीजमधलं. कसं वाटतंय निखिल, तुला कसं वाटतंय? कसं म्हणजे आजचा दिवस कसा गेला तुम्हाला? ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आता खूप भारी वाटत आल्यापासून. म्हणजे हे नजारा बघून आपला ट्रॅव्हलिंगचा म्हणजे जो ताण होता पूर्णतः निघून गेला. पूर्ण निघून गेला आहे. आता पुढे बघूयात काय होते काय नाही. चला ठीक आहे, आपण दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मार्लेश्वर मंदिर जे आहे ते संध्याकाळी फक्त 7 वाजेपर्यंतच दर्शनासाठी उघडं असतं. तर या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. चला, तर आपण एवढा जोरात पाऊस चालू झाला आहे. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्हाला अजून 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. बघूयात कसा हा प्रवास होतो आहे. ॲडव्हेंचरस असा प्रवास असणार आहे. खूपच जोराचा पाऊस. चला, तर आता जर वाटेत काय दाखवायचं असेल तर दाखविलंच मी. थेट आपण गणपतीपुळे मंदिरातच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. चला मित्रांनो, महत्त्वाची अजून एक सूचना म्हणजे मार्लेश्वरला तुम्ही जर येत असाल तर तुमच्यासोबत कॅश नक्की कॅरी करा. कारण इथे कोणत्याच मोबाईलला म्हणजे कार्डला कोणत्याच रेंज नाही. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कॅश कॅरी करा इकडे. सुप्रभात मंडळी, आता आपण चाललोय. आता वाजलेत बघा 9:30 वाजलेत
आणि आत्ताच आमचा नाश्ता आणि आम्ही आता आंघोळ वगैरे करून आता इथून चेकआउट करतो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते थेट गणपती मंदिरामध्ये. आता एक गणपती मंदिरापासून अवघे आम्ही एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर इथं स्टे केलेला. तर खूपच सुंदर अशी व्यवस्था होती. होमस्टे इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता, हे घर आहे आणि इकडे ज्या मागे रूम दिसत आहेत इथे आम्ही राहिलेलो होतो. आता आपण जाणार आहोत गणपती मंदिरात दर्शनाला. चला. तर मित्रांनो, सकाळी आम्ही लवकर उठलो, फ्रेश झालो आणि आम्हाला नाश्त्यासाठी होते ते हे घावणे. तर मित्रांनो, तुम्ही कोकणात फिरायला गेलाय आणि घावणे खाल्ले नाहीत, तुमची कोकण ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. तर पोटभर असा आम्ही नाश्ता करणार आहोत आता आणि नाश्ता करून थेट जाणार आहोत गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी. मित्रांनो, ही रूम दिसत आहेत, इथेच आम्ही काल रात्री स्टे केला होता. सुंदर असं नियोजन होतं. आज आपण इथे गणपतीपुळ्याच्या इथे जो स्टे केला ऋषिकेश पडवळ आहेत, या होमस्टेचे मालक आहेत. तर आज आम्ही तुमच्या रूम वगैरे इथं स्टे केला, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. माझ्या रूम एक गणपतीपासून 2 किलोमीटरवर आहे, रस्त्याला लागूनच रूम आहे. जर कोणाला रूम पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि सगळं गुगल लोकेशन वगैरे देईल. खूप सुंदर अशी सोय होती. नाश्ता म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गावाने खाल्ले, खूप चांगलं होतं, सोय चांगली होती. तर धन्यवाद. मंडळी, सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालोय ते गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला, म्हणजेच गणपती मंदिरामध्ये. आम्ही जिथे स्टे केला तिथून गणपतीपुळे मंदिर हे अवघे 5 मिनिटं अंतरावरती होते. मित्रांनो, आता आपण पोचलोय ते गणपती मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारावरती. इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे पे अँड पार्किंगची सोय आहे. तुम्ही इथे गाड्या लावून मंदिरात 5 ते 10 मिनिटात चालत पोहोचू शकता. डिनर आहे आता बघा, आमच्या सगळ्यांचं 9 वाजता सगळे उरकून रेडी होते, परंतु इकडे मयूर सोळसकर हरवले होते. कुठे गेले फिरायला काय एकटेच काय माहीत नाही. कुठे होता मयूर सोळसकर? 9 वाजता सगळे उरकून बसलेले तुमची वाट बघत होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जिओला फक्त नेटवर्क आहे, बाकी कोणत्याच कार्डला रेंज नाही. तुम्ही तोंड लपवताय, कुठं होता इतक्या वेळ? मी गेलो स्वतः मी. आता जे आपण मेन जे एंट्री गेट आहे गणपतीपुळेचं, त्यातून आता एंट्री केलेली आहे. आणि आज आहे शनिवार, सलग 3 सुट्ट्या असल्यामुळे गर्दी खूपच आहे. आता अजून लाईनला उभं राहून दर्शन घ्यायचं आहे. पाहूयात आता आपल्या इथं किती वेळ जातो आहे दर्शनाला. साधारणतः 1 तास तरी दर्शनाला आपल्याला वेळ जाईल असं वाटतंय गर्दी बघून. चला बघूयात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आता आम्ही लाईनीत उभं राहिलोय. लाईन तर खूप आहे, 1 तास तरी आपला जाईलच जाईल. बघूयात. मित्रांनो, आत्ताच आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता आम्ही चाललोय ते बीचवरती. गर्दी तशी खूपच आहे आज. 1 तास लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. चला, तर वेळ आली आता गणपतीपुळेला बाय बाय करायची.
आता आपण गणपतीपुळेचं दर्शन घेतलं आणि आता पुढचं जे आपलं ठिकाण असणार आहे ते आरेवारे